आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला तर MSRDC कडून आता टोलच्या दरात 19% वाढ। छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये मोजावे लागणार। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सुद्धा 41 रुपयांची कपात तर नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय। राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ तर शहरी भागात सरासरी 5.95% वाढ। आजपासून हे नवे दर लागू होणार। पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडमधील रेडी रेकनरचे दर चढेच तर पुणे सरासरी 4.16% तर पिंपरी चिंचवडमध्ये 6.69% रेडी रेकनरच्या दरात वाढ। राज्यात खासगी प्लेसमेंट्स एजन्सीजच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण येणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। राज्यातील साखरेचं गळीत हंगाम अंतिम टप्प्यात तर 200 पैकी 189 कारखान्यांचा गाळप बंद। मार्च अखेर राज्यामध्ये 80 लाख टन साखरेचं उत्पादन। साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर। देशात एप्रिल महिन्यामध्ये 16 दिवस बँका बंद राहणार। विविध सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार। यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यात नाहीत। राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होऊ शकतात। छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटकेंना जीवे मारण्याच्या प्रकरणातील आरोपीचा हत्यारांसोबत फोटो व्हायरल। हातात बंदूक आणि तलवार घेतल्याचे फोटो व्हायरल। विनोद उबाळे असं या आरोपीचं नाव। गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास आता हायकोर्टाची परवानगी। न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाचा निर्णय। महिलांना असलेला पुनरुत्पादक स्वातंत्र्य आणि यासह शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीच्या अधिकारावर भर देत हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय।